त्यांनी केलंय काय की 18.6 बनवला आणि कशा प्रकारे बघा इथे काय दिलंय 18.6 मध्ये ITC ऑन सेल ऑफ कॅपिटल गुड्स आफ्टर यूज in case of supply of capital goods or plant and machinery on which input tax credit has taken, the registered person shall pay an amount equal to the registered person amount equal to pay करायची एक input tax credit taken on the said capital goods or plant and machinery reduced by such percentage points as may be prescribed. एक दुसरं the tax on the transaction value of such capital goods. आता मला मी जसं सांगितलं की 60,000 समजा ITC ची व्हॅल्यू आहे आणि त्यांनी इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स किंवा पॅटर्न मटेरियल ते सप्लाय केलं जे कॅपिटल गुड्सचा त्यांनी ITC घेतला होता बघा ऑन विच ITC हॅज बीन टेकन घेतला होता ITC तर रजिस्टर पर्सनला पे करायची आहे अँड अमाऊंट इक्वल टू किती एक ITC 60,000चा घेतलाय किती क्वार्टर वापरला किती महिने वापरला मग इथे जे रूल दिला आहे त्या रूलप्रमाणे व्हॅल्यू समजा आली ती व्हॅल्यू समजा आली 34,000 ओके आणि ज्यावेळेस सप्लाय झाला सप्लाय करताना आपला रूल काय सेक्शन काय व्हॅल्युएशन बघा अनलिटरेड पर्सन आहे का मग जी सांगेल ती व्हॅल्यू मग टॅक्स रेट किती आहे 18%. त्याने टॅक्स कलेक्ट केला त्यांनी टॅक्स कलेक्ट केला 30,000 तर पे किती करायचे इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड किंवा प्लांट अँड मशिनरी ज्याचा ITC घेतला असेल रजिस्टर पर्सननी तर पे करा अमाऊंट इक्वल टू इथे ITC टेकन ऑन सेड कॅपिटल गुड्स रिड्यूस बाय पर्सेंटनी आलं 34,000 आणि त्यांनी सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन करून व्हॅल्यू काढली 30,000 या दोन मधला हायर काय 34,000 याची लायबिलिटी आहे 34,000 कळलं आता यात परत एक प्रोव्हिजन काय सांगतो प्रोव्हाइडेड दॅट वेअर रिफॅक्टरी ब्रिक्स मोल्ड्स डाईज जिग्स फिक्चर्स आर सप्लाइड ॲज स्क्रॅप साच्यामध्ये असतात ना जे बनवण्याचे काही वस्तू ते जर वापरले गेले खराब झाले तर ते स्क्रॅपमध्ये द्यायला लागतात द टॅक्सेबल पर्सन मे पे टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू त्याच्याकरता हे बघायचं नाही ते कॅपिटल गुड समजा त्याला समजत असेल त्याचा काही विचारच नाही करायचा कॅपिटल गुड म्हणून त्याची जी व्हॅल्यू आली ती घ्या ते सोडून बाकी कुठले कॅपिटल गुड किंवा प्लांट अँड मशिनरी असेल प्लांट अँड मशिनरी आता हे एक प्रकारची मशिनरीच आहे रिफॅक्टरी ब्रिक्स मोल्ड डाईज ही मशिनरी विकली स्क्रॅपमध्ये विकली जी व्हॅल्यू आली ती फायनल पण जर याच्या व्यतिरिक्त कुठली मशिनरी प्लांट अँड मशिनरी विकली असेल तर मग ITC घेतलाय इनपुट टॅक्स टेकन ऑन द सेड कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी रिड्यूस करा सच पर्सेंटेज पॉईंट म्हणजे 60,000 ITC घेतला होता तर रिड्यूस करून जर 34,000 आले असतील तर ती व्हॅल्यू आणि विकून किती आले 30,000 यातले हायर काय 34 समजा विकून आले असते 40,000 तर मग पे करा 40,000 हे 18.6 सांगतो आता इकडे जे म्हटलं आहे की ते पॉईंट्स प्रिस्क्राईब म्हणजे रूल प्रमाणे ती व्हॅल्यू काढायची मग त्याचा रूल कुठला हे आपल्याला बघायचं व्हॅल्यू काढण्याकरता रूल बघायचा मग त्यातून तर कळली ना काय आता की जर सेल ऑफ कॅपिटल गुड्स केले तर लायबिलिटी येणार ती वस्तू विकून जेवढी अमाऊंट आली ती लायबिलिटी नाही तर रूल प्रमाणे पण व्हॅल्यू काढा ती व्हॅल्यू जास्त असेल तर ती लायबिलिटी ती व्हॅल्यू कमी आली तर मग सेल करून जास्त व्हॅल्यू आलेली आहे जर सेल केलाय इनवॉइस बनलाय इक्सेल 1ला दाखवलाय ते बिल भरला मॅटर क्लोज पण जर का मी इथे 30,000 भरतो मी 30,000 दाखवतो तर इथे 4,000 शॉर्ट आले मी इक्सेल 1ला 30,000 भरीन पण 4,000 ते भरायचे आहेत कारण की ते 18.6 म्हणतो की कॅपिटल गुड्स तुम्ही काय केलंय सेल केलंय एक रूल 40 आहे रूल 40 मध्ये रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ कॅपिटल गुड्स याच्यामध्ये सब रूल 2 आहे आणि दुसरं रूल 44 मध्ये पण असं नॉर्मली होत नाही की तुम्हाला एक व्हॅल्यू काढायची आहे एक प्रोसिजर करायची आहे एकाच रूलने आहे ना
आपण गावाला जातो तर आपल्याला 2-3 रस्ते असतात, ट्रेननी जा, बसनी जा, वेगवेगळ्या मार्गाने जा, असं ह्यात प्रोसिजर नसते. बाई हीच प्रोसिजर एकच आहे, पण इथे झालंय या रूलसाठी, या प्रोसिजर करता 2 रूल पडले. आणि जर 2 रूल इथे येत असतील तर टॅक्सपेअरला चॉईस आहे ना की रूल कुठला वापरायचा. टॅक्सपेअर कुठला रूल वापरेल? ज्या रूलने टॅक्सपेअरला बेनिफिट मिळेल तोच वापरेल ना. मग 2 रूल कसे बनले, काय बनले, पण 2 रूल आले. बाकी कुठे असं होत नाही, असं अपेक्षित नाही. The amount of credit in case of supply of capital goods or plant and machinery for the purposes of section 18(6) है ना, shall be calculated by reducing the input tax on the said goods at 5% points for every quarter or part thereof from the date of issue of invoice for such goods. किती क्वार्टर झाले मोज. 5% पर क्वार्टर. जर 22 क्वार्टर झाले, 22 क्वार्टर झाले तर ही व्हॅल्यू संपूर्ण जाईल ना त्याची. 5% पर क्वार्टर आहे म्हणजे 20 क्वार्टर त्याची लाईफ झाली. 20 क्वार्टरमध्ये व्हॅल्यू 0 झाली. एखादी मशीनरी मी 20 क्वार्टरमध्ये जास्त वापरली आणि सेल केली तर व्हॅल्यू 0 आहे. जर व्हॅल्यू 0 झाली असेल त्याची तर सेक्शन 15 प्रमाणे जी व्हॅल्यू आली, सेल केला, इन्व्हॉइस बनला, जी व्हॅल्यू आली तीच फायनल, तर व्हॅल्यू 0 आहे. पण जर 12 क्वार्टर वापरले, 12 क्वार्टर तर किती झाले? 60% व्हॅल्यू वापरली गेली. जर माझा 60,000 ITC होता तर वापरला किती? 12 क्वार्टर. मग इथे व्हॅल्यू किती यायला पाहिजे 12 क्वार्टरच्या हिशोबाने? 5% पर क्वार्टर आहे. मग इथे 60,000चे 5% काढाल तर किती होतील? 3,000 ना. 5% किती? 12 क्वार्टर झाले, 36,000 होतील. 36,000 काय झाले? रिड्यूस करा, 12 क्वार्टर वापरले. मग रिड्यूस करून व्हॅल्यू उरले किती? 24,000 उरते. म्हणजे 24,000 ही व्हॅल्यू कलेक्ट झाली पाहिजे. याची व्हॅल्यू किती? 24,000. मग 24,000पेक्षा कमी अमाऊंट रिकवर झाली का जास्त झाली? जर जास्त झाली तर ती पे करा. आणि जर व्हॅल्यू इकडे मी 24,000 काढतोय, ही व्हॅल्यू 24,000 आहे, एवढे मिनिमम भरायचे आहेत. जर रिकव्हरी 26 झाली विकून तर 26 भरायचे, पण विकली 20,000ला तर 24 भरायचे. मग 5% पर क्वार्टर दिला कुठे? रूल 42. क्लिअर आहे एवढं? क्वार्टर कसं काढायचा मला सांगितलं. कधी वस्तू घेतली, इन्व्हॉइसची डेट आहे, किती क्वार्टर झाले बघा. पार्ट देअर ऑफ 1 दिवस जरी एक्स्ट्रा झाला तरी तो क्वार्टर संपला. बेनिफिट कोणाला आहे? टॅक्सपेअरला. 12 क्वार्टर पूर्ण आहेत आणि 13वा क्वार्टरचे 4 दिवस झाले तर 13 क्वार्टर घ्या. 5% बेनिफिट मिळून जातो तेवढा. रूल 44. आता रूल 44 मध्ये कॅपिटल गुड्स हॅव बीन इन यूज फॉर 4 years 6 months 15 days असं असेल. युजफुल रिमेनिंग लाईफ किती आहे? 5 महिने. किती वापरला? 4 वर्ष. पुढे 1 दिवस जरी एक्स्ट्रा गेला तरी मग ते 7 महिने झाले. तर याच्यामध्ये इग्नोर अ पार्ट ऑफ द मंथ इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन सच कॅपिटल गुड्स 30,000 आहे. ते इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू रिमेनिंग युजफुल लाईफ हे काढायचं आहे. तर 30,000 हे 60 महिन्याला होते. म्हणजे ह्या नियमामध्ये काय होतं, त्याचं जे युजफुल लाईफ आहे हे 60 महिने समजलं जातं आणि मग त्या 60 महिन्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू काढली जाते. 1 दिवस जरी वाढला तरी माझा 1 क्वार्टर वाढला तर 5% वाढलं ना. इथे तसं होत नाही. थोडं बघा कसं आहे त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बघा कसं आहे की मिस्टर आर परचेस अ मशीन ऑन 1 April 2020 for rupees 10 lakh on which GST was paid 18%. He sold the machinery for rupees 6 lakh on 5 July 2021. आता हे एप्रिल 20ला घेतलं आणि 5 जुलैला विकलं.
असेट इज युटिलाइज फॉर 6 क्वार्टर, एप्रिल 20 ते जुलै 21. झालं की नाही झाले? 6 क्वार्टर. एप्रिल 20 ला घेतलं, 31 मार्च 4 क्वार्टर होतील, 31 मार्च 2021 पर्यंत. आणि पुढे एप्रिल मे जून 5वा क्वार्टर झाला, आणि मग 1 महिना एक्स्ट्रा झाला, 1 दिवस जरी एक्स्ट्रा झाला तरी तो क्वार्टर, म्हणजे 6 क्वार्टर झाले. 6 क्वार्टर झाले. जीएसटी पेड किती होता? 1,80,000. या 10 लाखावरती 18% जीएसटी पेड केला आहे, तो होता 1,80,000. ITC ऑन कॅपिटल गुड्स युटिलाइज 1,80,000 इंटू 5% इंटू 6 क्वार्टर, म्हणजे ह्यातनं 54,000चा काय झाला? व्हॅल्यू रिड्यूस करायची. रिड्यूस केली, 1,80,000 मायनस 54,000 किती आली? 1,26,000. द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ सच कॅपिटल गुड, ती विकून किती कलेक्ट केले? 1,08,000. आता 1,26 आणि 1,08 कलेक्ट केले, हायर काय? 1,26. लायबिलिटी किती आहे? 1,26,000. ही कशाप्रमाणे? रूल 40 सब रूल 2 प्रमाणे. ₹1,26,000 शॅल बी ॲडेड ॲज आउटपुट टॅक्स लायबिलिटी. फॉर्म GSR 1 1,08,000 दाखवेल आणि 18,000 ही रिव्हर्सल अमाऊंट आहे. हे त्रिभेद रिव्हर्स करायला लागेल, ही अमाऊंट देणं आहे, ही लायबिलिटी आहे. आलं लक्षात ना? ही ॲसेट विकली तर GSR 1ला तो 1,08,000 दाखवेल, बाकीची अमाऊंट तो कशी पे करेल? तर त्रिभेद रिव्हर्स करेल, ही लायबिलिटी तो पे करेल. आता तेच तुम्ही बघाल की आर परचेस अ मशीन ऑन 1 एप्रिल 2020 फॉर ₹10 lakh ऑन विच GST वॉज पेड 18%. ही सोल्ड द मशिनरी फॉर ₹8 lakh ऑन 5 जुलै. आता इथे ॲसेट युजफुल रिमेनिंग लाईफ किती आहे? 44 महिने. ती शब्द महिन्यानी आहे. किती महिने वापरली? एप्रिल 19 ते जुलै 20, हे 16 महिने होतात. 16 महिन्याची व्हॅल्यू कमी करा. ITC ऑन कॅपिटल गुड्स युटिलाइज 1,80,000 गुणिले 16 डिवाइड बाय 60 केले तर व्हॅल्यू होते 1,32,000. तिथे हिशोब महिन्याचा करायचा, म्हणजे 60 महिन्याला 1,80,000. तर वापरले किती? 16 महिने वापरली ना, मग 44 महिन्याची व्हॅल्यू किती होईल? 1,32 होईल. रिमेनिंग लाईफ राहिलं आहे ते 1,32 होईल. आता व्हॅल्यू ऑफ ते विकलं त्यांनी, 1,32,000 ही व्हॅल्यू आली, आणि जेव्हा ते सेल केलं 8 लाखाला तेव्हा 1,44 आले. विच एव्हर इज हायर, 1,44 पे कर. लायबिलिटी काय येणार? हे दोन्ही रूल दिले. एकच काम करायला 2 रूल आहे. कुठे कुठे? हां 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 बरोबर. असं आता इथे 1 एप्रिल 20ला घेतलं आणि 5 जुलै 21ला विकलं. हे 16 महिने बरोबर. आता बघा एक एक्झाम्पल बघा कसं आहे की 60,000 हा टॅक्स सोपं पडा म्हणून घेतो की हा ITC घेतला आहे. ओके, तर 40(2) प्रमाणे जर काढायला गेलो तर काय बघायचं? क्वार्टर बघायचं. आता जर तुम्ही
60,000 हा 20 क्वार्टरला आहे, बरोबर आहे ना. आणि तुम्ही 19 क्वार्टर आणि 5 दिवस झाले असतील तर 20 क्वार्टर्स होतील. ओके, याची व्हॅल्यू किती होईल मग? 0 होईल. पण तेच तुम्ही मंथली काढायला गेलात तर 60 महिन्याला 60,000 आहेत आणि माझे 29 क्वार्टर तर पूर्ण झाले, किती 19 क्वार्टर तर पूर्ण झाले आणि 1 महिना एक्स्ट्रा झाला आहे, 4 दिवस एक्स्ट्रा झाले, तर मला 48 इथे 58 काय 59 महिने मिळतील, 58 महिने मिळतील. 58 महिन्याकरता किती म्हणजे 2,000 मला लायबिलिटी भरायला येते ना तिकडे. महिन्याने काय होतं, लायबिलिटी येते काहीतरी, क्वार्टरने बेनिफिट मिळतो, तो बेनिफिट महिन्याला मिळत नाही. मग महिन्याचा हिशोब टॅक्स पेअर का घेईल? इथे जर का 60 महिने दिलेत आणि 58 महिने झाले तर 58 महिने क्वार्टरप्रमाणे 60 महिने होऊन जातात. पण जर महिन्याचा हिशोब काढला तर 57 महिन्याने काही दिवस आहेत तर ते 58 महिने होतात आणि मग त्याप्रमाणे 58,000 रिड्युसिबल व्हॅल्यू 2,000 बाकी राहील. आणि जर वस्तू विकून 2,000 नाही मिळाले, तुम्ही हिशोब करा 2,000 नाही 2 लाख आहेत, 20 लाख आहेत. कशाला कोण हिशोब महिन्याने करेल? क्वार्टरलीच करेल ना. पण 2 नियम बनलेत एकाच कामासाठी. त्यामुळे हा जो 40-2 जो आहे तोच बेस्ट फिट आहे टॅक्स पेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्यात परत आपण क्वार्टर त्या प्रकारे काढला की मी वस्तू मार्चला घेतली आहे, मार्चला घेतली तर क्वार्टर एंड मार्चला एक क्वार्टर झाला, त्यात तर अजून बेनिफिट आहे. आणि वस्तू विकली कधी? जुलैला विकली तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मार्च म्हणजे मला इकडे 4 महिन्याचा तो अजून बेनिफिट मिळतो. 4 महिन्यामुळे काय होतं, अजून 2 क्वार्टर वाढतात. तर क्वार्टरली हिशोब तसा केला तर त्यामुळे क्वार्टर हा कधी पण बेनिफिटेड आहे टॅक्स पेअरसाठी. आता तुम्ही जेव्हा नंबर कॅन्सल होईल तुम्हाला हा पॉईंट कळला की कॅपिटल गुड्सचं काय करायचं. रूल 42-43 किती कळले यापेक्षा तुम्हाला हा पण एक मुद्दा आहे 18/6चा, तो पण कळणं गरजेचं आहे. आणि प्लस कॅन्सलेशन करताना लायबिलिटी असू शकते, ती काढणं गरजेचं आहे. पण अपेक्षित काय तिकडे पण अपेक्षित काय की जर नंबर कॅन्सल झाला आहे तर टॅक्स पेअर ज्यावेळेस नंबर कॅन्सल झाल्यानंतर GSTR 10 भरेल. हा 10 भरेल फायनल रिटर्न. डिपार्टमेंटने नंबर कॅन्सल केला, बाबा यांनी काय ॲप्लाइन केलं, नंबर कॅन्सल झाला, पुढे जाऊन काय लायबिलिटी नाही आहे, तू आम्हाला रिपोर्ट आहे, तुझ्याकडे काय इनपुट आहे, तुझ्याकडे काय कॅपिटल गुड्स आहे, तुला काय लायबिलिटी येते, हे त्यांनी भरलं आहे का? त्यांनी GSTR 10 भरला आहे का? डिपार्टमेंटला काय सापडलं नाही, पण त्याला तर माहिती आहे ना तो काय देणं असेल, सेल्फ असेल. त्यांनी काय केलंय, जर त्यांनी हे चुकीचं केलंय, उद्या स्टुडंटनीत कळलं, त्याला नोटीस पाठवायचीच आहे. 3 वर्षाचा अवधी का दिलेला आहे की स्क्रुटिनीमध्ये काही जर निष्पन्न झालं लायबिलिटी आहे तर त्याच्याकडनं लायबिलिटी मागितली जाऊ शकते. फायनल रिटर्न पण चेक करायला पाहिजे तुम्हाला की फायनल रिटर्नमध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी भरलाय का फायनल रिटर्न. आता ते बघतील ना, त्यांना मी इनपुट देतोय. आता कसं झालं हे मी त्यावेळेस पण बोललो होतो, पण त्यावेळेस आता हे पण मी सकाळच्या बॅचला सांगितलं, त्यांचं आज प्रेसिडेंट संपलं, त्यांचं कॅन्सलेशन आज टॉपिक मी घेतला तेव्हा मी सांगितलं, पण आज ते त्या लेवलला नाही की त्यांना याचा अर्थ कळेल, महत्त्व कळेल. आज तुम्हाला कळतं याचं महत्त्व काय हे लक्षात घ्या. 18/6 जेव्हा मी घेतो, कॅपिटल गुड जेव्हा घेतो, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी कव्हर करतो की बघा तुम्ही जेव्हा कॅन्सलेशन कराल तेव्हा त्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आणि त्यांना तर त्याचा परिणाम पण दिसतोय. तो व्यक्ती बोलतो यात काय लायबिलिटी नाही आहे, त्याने GSTR 10 मध्ये दाखवले का, आणि तुमचा बेसिस काय, तुमचा ग्राउंड काय, तुम्ही जी नोटीस तुमच्या हातात आहे त्याची जी लायबिलिटी काढली आहे ती कशाच्या आधारावरती काढली ते बघा तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही GSTR 9 बघाल
हां पण तुम्हाला लेयर बघायला लागेल ना त्याचं. हां त्याचे क्रेडिट लेयरला तुम्हाला कळेल ना जास्त आर टी सी घेतलाय का. पण दुसरं काय नाही. पण छोट्या डीलर कसं होतं बघा की तुम्ही जेव्हा वेळ देता तेव्हा त्यातनं काहीतरी निष्पन्न होणार असेल तर वेळ द्यायचा आहे ना. काय होतं की बाबा केसेस कुठल्या काढायच्या कोणाच्या काढायच्या काहीतरी डिपार्टमेंट काढते ठरवेल ना की जिथे आपण काहीतरी खणतोय तिकडे जमिनीला पाणी लागलं पाहिजे व 10 ठिकाणी खणून पाणीच लागणार नाही तर उपयोग काय. त्यामुळे तुम्ही बघाल इथे 9 भरलाय. या 9 भरल्यावरती इथे डिटेल ऑफ आय टी सी अवेल्ड इथे हा ब्रेकअप द्यायला लागतो की इनपुटमध्ये दिला सगळा इनपुटचा आहे ते सगळा इनपुट आहे. खाली दिलं असतं कॅपिटल गुड्स तर कॅपिटल गुड्स आलं असतं. आता ह्याच्यात पण कसं होतं की पहिल्या वर्षी ब्रेकअप नका देऊ सगळं इनपुट टाका असं होतं. अजूनही असं आहे की इनपुट सर्विस एकत्र दाखवा चालेल. कॅपिटल गुड्स मात्र वेगळे कळले पाहिजे कारण कॅपिटल गुड्सला आय टी सी कळणं फार गरजेचं आहे कारण की त्याचा संबंध 18,600 म्हणून मग कॅपिटल गुड्सचं महत्त्व की त्यांनी त्या कॅपिटल गुड्सचं काय केलं त्या अशाच वस्तू पडून आहेत बिझनेस बंद झाला. आता इथे बघा की कुठला ना कुठला शॉप बंद होताना दिसतं तर त्यांनी जे फर्निचर बनवलेलं असतं त्याचा फार मोठा आय टी सी घेतलेला असतो. 2 वर्षामध्ये ते दुकान तिथं बंद झालं कॉर्नरवरचं. त्यांनी काय केलं असेल तर आय टी सी रिव्हर्स केला असेल कॅपिटल गुड्सचा करणं अपेक्षित आहे. केलं असेल का नसेलच केलं. आता डिपार्टमेंटला फार मोठं काम आहे ते किंवा अशा प्रकारचे जे नंबर कॅन्सल झालेत त्यांनी GSR 10मध्ये पण काय दाखवलं नसेल नाहीच कोण भरत. जे दिवाळा निघाला आहे तो कशाला अजून टाईम भरेल. जेव्हा येईल ऑर्डर तेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू असंच चालतंय. हा जो कॉलम आहे इनपुट कॅपिटल गुड्स GSR 9चा याच्यामध्ये कळणार कॅपिटल गुड्सचा संबंध. 3B मध्ये कळत नाही की आय टी सी कसला घेतला जातो. GSR 9लाच कळतं आणि त्यात पण ज्यांचा टर्नओव्हर 2 करोडच्या पुढे आहे त्यांना गव्हर्नमेंट GSR 9 भरण्यापासून एक्झाम करतं. म्हणजे गव्हर्नमेंटला जी काही रिकव्हरी काढायची आहे ती 2 करोडच्या पुढच्या लोकांचीच काढायची. त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर वर्षाला 2 करोडच्या पुढे जातो त्यांच्यावरच कारवाई होऊ शकते. बाकी करायचीच नाही. काय असेल ते करू दे घेऊ दे आय टी सी. कारण की जेवढा वेळ जातो ना डिपार्टमेंटच्या लोकांचा त्या तुलनेत जर का तेवढी अमाऊंट रिकवर होत नसेल तर ते वेस्ट ऑफ मनी आणि एनर्जी आहे. तर 100 लोक अपॉइंट केलेत की रिकव्हरीसाठी तर त्यांनी काहीतरी रिकव्हरी केली पाहिजे. ॲटलिस्ट त्यांचा पगार येतो निघाला पाहिजे गव्हर्नमेंटला. बघा जे गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं जर 70% अमाऊंट गव्हर्नमेंटची हा प्रशासकीय खर्च असेल तर 30% अमाऊंटच मिळते डेव्हलपमेंटला ॲक्च्युली. मग गव्हर्नमेंटला हा खर्च कमी करायचा आहे. जेवढा जास्त त्यांना पैसा वाचेल करायचा डेव्हलपमेंट त्यातनं होईल. पण टॅक्स जमा करण्याकरता टॅक्स प्रॉपर जमा होण्याकरता जे लोक कामाला ठेवलेत त्यांनीच जास्त पैसा खर्च त्यांच्यावर झाला तर काय उपयोग आहे. म्हणजे हा सगळा ताळमेळ गव्हर्नमेंटला पण ठेवायला लागतो. त्यामुळे छोट्या टॅक्सपेअरवरची कारवाई होणारच नाही. जे मोठे टॅक्सपेअर म्हणून GSR 9 भरू नका तर त्यांच्यावर कारवाई करायचीच नाही. GSR 9 कोणी भरायचं आहे 2 करोडच्या पुढे. ऑडिट कोणाचं आहे GSR 9ची कोणी भरायचं आहे 5 करोडच्या पुढे. म्हणजे 5 करोडच्या पुढचे जे टॅक्सपेअर आहेत ते मोठे जास्त टार्गेटेडमध्ये आहेत. आणि अपेक्षित असं आहे की ज्यांचा एवढा मोठा बिझनेस आहे त्यांच्याकडे प्रॉपर कन्सल्टंट असणं गरजेचं आहे आणि त्यांनी प्रॉपर कंप्लायन्सेस करणं गरजेचं आहे. हे 2 कॉलम जे आहेत हे लायबिलिटीचे आहेत. आणि पुढे ज्यावेळेस इथे बघा सर इकडे बघा इकडे
तुम्ही जर आपला पुढे चाललाय तर तुम्हाला GSR 9 क्लिअर झाला पाहिजे की या 4 आणि 5 मध्ये लायबिलिटी आहे. हे ऑटो पॉपलेट होऊन आलेलं आहे, हे भरलेलं नाही. यात हे सिस्टम मधनच येतं. जसा मी GSTR 1 आणि 3B भरला त्याच्यातनंच हा तयार झाला आहे, त्यातनंच या व्हॅल्यू इथे ऑटो पॉपलेट झाल्या. हे बघा, हे दिसतंय. मी बदलू शकतो, जर बदल करणं आवश्यक आहे ते बदलू शकतो. जर GSTR 1ला आकडा जास्त गेला आहे, 3Bत कमी गेला आहे. GSTR 1ला आकडा 10 लाख आहे आणि 3Bत 1 लाख भरले तर 9 लाख जास्त भरले गेले, चुकून जास्त दाखवले गेले. मग अशा व्हॅल्यू इकडे चेंज केला गेला. आता माझ्याकडे असा एक GSTR 9 आला होता, काही भरलेलं होतं, 19-20चा होता, काही भरलेलं होतं. बोलो हा टर्नओव्हर कमी आहे, 2 करोडच्या कमी आहे. पण GSTR 9 मध्ये इथे आम्ही मग काय केलं, फायनल व्हॅल्यू टाकल्या की लायबिलिटी किती आहे. GSTR 1ची वेगळी, 3Bची वेगळी आहे. 3B जी भरली आहे तीच आम्ही दाखवली GSTR 9. आता मग नोटीस येऊ शकत नाही, याच्यात विचारणा होऊ शकत नाही. GSTR 9 ठेवलाय कशाकरता, जर GSTR 1 आणि 3B मध्ये लायबिलिटी डिफरन्स आहे, योग्य टॅक्स 3Bत भरला आहे पण चुकीची लायबिलिटी दाखवली गेली GSTR 1 मध्ये. अगोदर काय विचारत नव्हते की डिफरन्स काय म्हणून. जसे आता फॉर्म टाकलेत 2, तसे काय पूर्वी येत नव्हते. त्यामुळे काय होतं, तुका GSTR 1ला लायबिलिटी वेगळी दाखवायची, ऑटो पॉपलेट होत नव्हते. 3Bला वेगळी अमाऊंट टाकायचे. डिफरन्स कधी काढायचा, स्टुडिओने काढायचा. स्टुडिओने कधी करायची, GSTR 9 भरल्यानंतर करायची. मग GSTR 9 मध्ये करेक्शन करणं अपेक्षित होतं. मग GSTR 9ला आम्ही करेक्शन अशा लोकांचे केले, कारण पहिले नवीन सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच चुका झाल्या. आता चुका होणार नाहीत, कारण की ऑटो पॉप्युलेट लायबिलिटी होते GSTR 1ची 3Bला. आणि त्याला पुढे जर का डिफरन्स तिथे चेंज केला तर नोटीस इथे विचारलं जातं की बा डिफरन्स काय. अगोदर हे नव्हतं, त्यामुळे आता यापुढे तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत. 17, 18, 18, 19, 19, 20 संपले. आता 20, 21, 21, 22 पुढे बऱ्याच गोष्टी काय झाल्यात, ऑटोमॅटिक झाल्यात आणि बऱ्याच लोकांना पण अवेअरनेस आला आहे. इथे या 2 ठिकाणी लायबिलिटी आहे, इथे ITC आहे. हा 6 मधला ITC आहे, रिव्हर्सल 7 मध्ये आहे आणि 8 मध्ये इथे बघा 2A किती आला होता आणि 3Bत किती क्लेम केला हे दिले आणि किती इकडे कमी क्लेम केला, जास्त क्लेम केला, हा डिफरन्स इथे येतो. डिफरन्स इथे येतो. हा मी एक्सप्लेन करीन, पण जेवढ्या टर्म्स आहेत ITC, लायबिलिटी, रिव्हर्सल, कॅपिटल गुड्स, या सगळ्या आता आपल्या बोलण्यातनं येत आहेत. त्याच सगळ्या याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. इनएलिजिबल ITC हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. ओके, थांबूया.